श्रावणी, काय मूर्खपणा केलायस तू? कोणाला पैसे दिलेस? तुझ्या हातात कपाटाची चावी दिली म्हणजे काय वाटेल ते करायचं का? मनमानी आहे? थांबनंदा का चेक इन कॅश झालाय, त्यामुळे आता आपण पेमेंटही थांबवू शकत नाही आहोत. पण हे ज्याने कुणी केलंय त्याचा शोध लवकरात लवकर घ्यायला हवा. हो सर, मला जी माहिती हवी होती ती मिळाली मला. तो सेल्फ चेक होता, त्यामुळे ते पैसे कोणी विड्रॉल केले त्याची चाचणी करतो. कदाचित खुनी तोच असावा. ठीक आहे, तुम्हाला काही समजलं तर मला सांगा. हो सर, येतो मी. श्रावणी मॅडम, शेवटचा तुम्ही त्या मुलीला भेटला होता, त्यामुळे आम्हाला तुमच्या मदतीची गरज लागणार आहे. तुम्हाला जी काही मदत लागेल ती मी स्वतः करेन, पण हे प्रकरण काय आहे हे लवकरात लवकर उलगडलं गेलं पाहिजे. येतो मी. चौरस, चौरस कुठे आहेस तू? चौरस, चौरस, चौरस. चौरस तूच आहेस ना? हो. दचकले ना मी. दचकायला काय झालं का? तुला ठाऊक होतं ना इथे मीच असणार आहे म्हणून. हो, पण असू दे. पैसे आणलेत का? पूर्ण आहेत ना? हो. इथेच थांब, आलोच. हे घे, तुला पाहिजे असलेल्या सगळ्या गोष्टी याच्यात. काय करणार आहेस? माणसाला मारणार आहेस की अख्खं शहर उडवणार आहेस? मारायचं एकालाच आहे, पण बदला 10 जणांचा आहे. कोण आहे तो? कळेल तुला लवकरच. येते मी. मला न विचारता त्या मुलीला चेक देण्याची तुझी हिंमत कशी झाली? आणि तू रे शुभू, तुला कळत नव्हतं? एवढ्या मोठ्या रकमेचा चेक देण्याआधी मला विचारायचं नाही वाटलं तुला? नाही साहेब, तसं काहीच नाहीये. ते काय तसं काही नाहीये? हा, एक तर चूक करायची आणि लोकांच्या समोर आलं की मग वेळ मारून द्यायची काहीतरी सांगून. अति होत आहे शुभू. विश्वंभर, मी तुला किती वेळा सांगितलं की नोकरांवर विश्वास टाकू नकोस, नोकरांना नोकरासारखं वागव, पण नाही ऐकलंस तू कधी. साईन केलेले चेक्स तू ह्याच्याकडे देऊन ठेवलेस. काय झालं बघितलंस ना? तुझा जो अतिविश्वास आहे ना तो नडलाय. अरे विश्वंभर, भोळा आहेस तू खूप. जग आपल्यासारखं नसतं रे, म्हणूनच अशी माणसं गैरफायदा घेतात आपला. पण आत्यासाहेब आहो ते. आणि शुभू, चूक झाली आहे ना तर सगळ्यांच्या समोर मान्य करायची आणि गप्पा बसायचं. शुभूने नव्हता दिला मला तू चेक. मी स्वतःच तो चेक घेऊन त्या मुलीला दिला होता. आणि बाबा, मी तुमच्याकडे पैसे नाही मागितले, पण आत्याकडे जाऊन मागितले होते मी. आत्या, मला 1 लाख रुपये हवे. माझ्याकडे कधी पैसे मागितलेस? काय खोटं बोलतेस ग? मी अजिबात खोटं बोलत नाही. या तुझ्या खोलीबाहेर आले नव्हते मी पैसे मागायला? माझ्याकडे कधी आली होतीस तू? मला नाही आठवत. बरं ठीक आहे. काका, तुझ्याकडे तर आले होते ना मी पैसे मागायला? मला ना 1 लाख रुपये हवे. हा, तू माझ्याकडे पैसे मागायला आली होतीस, पण मला ते ऑफिसमध्ये फाईल अर्जंटली घेऊन जायच्या होत्या ना. पण बाळा, मी तुला म्हटलं होतं ना की आपण संध्याकाळी बोलू म्हणून. पण मुळात तू त्या अनोळखी मुलीला चेक का दिलास? आणि तोही 1 लाखाचा? त्या मुलीचे बाबा आजारी होते, गरज होती तिला पैशाची, आणि डॉक्टर म्हणाले होते की जर वेळेत पैसे जमा नाही केले तर ऑपरेशन नाही होऊ शकणार. त्या मुलीच्या बाबांचा जीव गेला असता, म्हणून मी मदत म्हणून घाईघाई चेक देऊन टाकला.
देवा 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 हे समजा काय चाललंय? खरं तर मला बोलायचा अजिबात अधिकार नाही यात, पण मी का नको बोलू? शुभू माझा होणारा नवरा आहे आणि श्रावणीमुळे त्याला बोलणी खावी लागतात हे समजा सहन होईना झालंय मला. आणि काय ग श्रावणी, नाही तू तर स्वतःला एवढी हुशार समजतेस, एवढं शिक्षण झालंय तुझं, मग कोण कुठली पोरगी तुझ्याकडे आली, अचानक आली, तिनं काहीतरी स्टोरी सांगितली की तिच्या पप्पांना ऑपरेशन साठी पैसे पाहिजे आणि तू कसला पण विचार न करता पैसे देऊन टाकले. माहिती तरी घेतली होतीस का त्या पोरीची? शुभू एवढा विश्वास ठेवतो ना तुझ्यावर, विश्वासघात केलास त्याचा, गैरफायदा घेतलास तू त्याचा. अगं तुझ्यामुळे त्याचं नाव खराब झालं. का केलंस असं? स्वीटी तू गप बसा. का गप राहू मी बोलणार. हिच्यामुळे साहेबांचं नाव खराब व्हायला लागलंय आणि आता तुझं पण. शुभू कसं सहन करू मी? एकदा तूच बोलला होतास, मला आठवतंय ना व, ज्या व्यक्तीवर आपलं प्रेम असतं त्या व्यक्तीच्या आनंदात आनंद मानला पाहिजे. मग आता हे तुझ्यावर असले आरोप व्हायला लागले तर कसं सहन करू मी शुभू? आणि श्रावणी एक गोष्ट ना जरा ध्यानात ठेव, शुभू साहेबांचा असिस्टंट आहे आणि तू शुभूची असिस्टंट आहेस. पण समजे निर्णय तू स्वतःच घ्यायला लागले. मुळात साहेबांच्या परवानगीशिवाय तू चेक का दिलास? मी सांगितलं ना मगाशी. बाबा, त्या मुलीचे बाबा तुमचे कार्यकर्ते होते, ते काम करायचे तुमच्यासाठी. मग आता जर ते अडचणीत असेल तर आपण मदत नको का करायला? वा 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 वा, लईच हुशार आहेस की ग. मग मला एक सांग, एखादा कोण माणूस आला आणि त्यानं सांगितलं की मी साहेबांचं 5 वर्षांपासून कार्य करताय, मला 5 लाख रुपये पाहिजे, मग काय करशील? देऊन टाकशील पैसे? बोल की आता. स्वीटी आता जास्त होत. बस. तुझं उत्तर ऐकायचं नाहीये मला. चोरी का केली याचं कारण चोरी केल्यानंतर सांगितलेलं चालणार नाही मला. पण बाबा मी खरं. एक शब्दही बोलू नकोस. खून झालाय का मुलीचा? कुठल्याही गोष्टीचं गांभीर्य नाही, मनालाही तसं वागत राहायचं. पाठीशी घालणारी माणसं आहेत ना. काय रे शिबू, तुला असिस्टंट म्हणून हवी होती नाही? जबाबदारी घेणार होतास ना तिची. काय झालं? तुला मी तेव्हाही सांगितलं होतं, आज पुन्हा सांगतोय, पदरी फक्त निराशात पडेल. कारण हिचा जन्म ना फक्त दुसऱ्यांना दुःख देण्यासाठी झालेला आहे.